एक तर चावती ती सध्या आता किंवा तुम्हाला वाटत नका जाऊ. एवढा मोठा कांदा खपन का मला. तो आता भिज थोड्या वेळानं तुला आहे ना याच्यात बांधितो. हा पाला पण भिजला. मामाचे बाबा तर उखडीच बसले, आवरतच नाही. तर गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळ झालेली आहे. पूजा मला सकाळ सकाळ म्हणली हे भांड्याच गाम्याला आहे का, हे घरात घेऊन या. आता मी चाललोय घरात घेऊन. ती म्हणली लवकर गाम्याला घरात आणा, मला स्वयंपाक करायची. आता मला जायची रानात फावडी घेऊन. काली तर फावडी होती, तर मग आता फावडी घेऊन जायची रानात. फावडी सापडतोय मी, कारण की काय आलंय ऊसाच्या टिपऱ्या काय उघड्या आहे का, त्याच्यामुळे आहे का काय इथं फावडी. आता मी आलो इथं फावडी काढून. चला काय म्हणतोय, त्याला वाटतं दूध प्यायची पण अजून दूध नाही काढलं. मी जातो तो रानात. आता मी आलोय रानात फावडी घेऊन. ओके वावरत आपल्याला आहे ना टिपरी काढायची. काय काय बघा एवढी उघडी राहिलेली, कारण ती दबलीच नाही पाण्यात. जेवढी जेवढी उघडी ना तेवढी सगळी काढायची आता आपल्याला. आता एवढं झालंय गाडून, गाडायचं काम चालू आहे. ओके ही माती आहे ना वरमेची, ती याच्या वाढायची अशी. तर आता आहे ना एवढं वावरात आहे ना, इकडे 10 एक सारे आणि खालच्या वावरात आहे ना 10-15 सारे, तेवढं गाडायचे फक्त. आता इथपर्यंत जेवढी उघडी होती का तेवढी सगळी गाड्या हिवावर झाले. आता हिवावर आहे ना उद्या करतो, कारण की मला अजून आंघोळ आणि करायची आणि कामावर जायचे. परत उद्या सकाळची येऊ आणि हिवावर पूर्ण करून टाकू. आता चला घरी. तिकडे पलीकडे बा सचिन भाऊची ना फ्लॉवर लावगड चालू आहे का नाही. आता मी आलोय घरी, फावडी देतो गोठ्यात ठेवून. इथं वर आंघोळ आणि करतो, उरकलं बाय फटाफट. कारवड बांधितो, दूध पेली होती मोकर. आता परत चावायची साडाला. एक तर चावती ती सध्या आता आहे का नाही, दुःख करून ठेवलंय साडाला. तिची जागा इथं बांधायची. बघा झाली का नाही फुल पॉट तिचं. आता दिवसभर आराम करणार इथं बसून. पूजा काय घेऊन आली याच्यात, पूजा आली बटाटा घेऊन. आता ती बोलत नाही बरं का, रुसलेली जरा. आता बटाट्यात कालवा करणार. आता ती बटाट्यात धुची किंवा तुम्हाला वाटत नका जाऊ. तिला हालतो पण नाही लावलं मी. आता मी जातो मोटर चालू करायला. अण्णा म्हणले मोटर चालू करून एरीची. इथं खोलले का पण, हा अण्णा म्हणते खोललेले. अण्णा तर आहे का इथे काल शेंगा पावसापासून वाचवण्यासाठी त्याच्यावर कागद टाकला होता. आता तो कागद काढीत द्या. मी आलो मोटर चालू करून. मोटर चालू करायला आलो होतो, मोटर चालू केलंय. आणि इथं मास बघा आता सकाळ सकाळ कसं आहे. दिसला का मला मासा. इथे एक आहे, अजून कुठे हा तिकडे एक आहे, अजून इकडे वर खायला आले. एवढे मोठे मासे झाले. नदीवरून आणलं होतं मास. आता 5-6 वर्ष झालं असेल या माशाला आणलेलं. आता एवढी साईज झाली. खाली तरी लय मास पिल्ला असतील, एवढेच वर आले. आता त्यांना भूक लागली असेल. पूजाचं पण हार्दिक स्वागत. मी तिला फक्त एकदाच म्हणलो मला भेळ आणि कांदा घेऊन ये. वा 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 पूजा, तू एवढं काम ऐकते ना माय, मी लय खुश झालो. थांब याच्यातून थोडी भेळ घेऊ. तू पण खा ना पूजा भेळ. हा अगं खा, पुरी खाणार आहे. माईच्या पुरी करू. पाऊस आहे म्हणून पुऱ्या केल्या का. कांदा तो वेगळा चाललाय जरा. एवढा मोठा कांदा खपन का मला. जाऊ दे आता खपितो. जा एवढी पिशी आत ठेव. आहे का जागेवर स्तब्ध उभी राहिली. ठेव ग बाई. नाही ठेवली बिचारीनी, गेली तशी निघून. मीच ठेवतो साईडला, आल्यावर ठेवीन. तुम्ही बेळ खायला या. हे बघा पावसाचे दिवस, इतका पाऊस आहे ना, पार नको केली पावसाने. सारखा पाऊसच पाऊस. हा सिमेंटाची गोण पार कडक झाली. टाकीन म्हणलं, पण आता काय नाही ते फेकून द्यायला लागेल. गाय का आरड ती काय म्हणणं यायचं नेमकं. भिजती काय तो आता भिज. थोड्या वेळानं तुला आहे ना याच्यात बांधितो गोठ्यात. आता थोडं भिज. पावसाची मजा घ्या जरा पहिल्या पावसाची. पूजा पावसात भिजली का नाही. भिजली ना, सर्दी झाली का, केस वल्ली झाली का. आता काय करती. अरे पाऊस नाही आला का लगेच भजी. हा इकडे बघा बरं, डेअर सुटत चालली ना मला. फार लय नका सारखी भजी खाऊ. तेलकट चांगलं असतंय. डाएटवर जातोय मी. दुपारचं जेवलो मी लगेच जेवतच नाही. मी डायरेक्ट संध्याकाळी जेवते. नव्हता शिजला. हा जातो मी आता. थांब बघतो जरा वातावरण बघतो कुठं काय चाललंय. छत्री नाही का ग, छत्री कुठे गेली आपली. छत्री ना आता काय राहणार नाही. पावसाळा आलाय म्हणलं, आता अजून एक छत्री घ्यायला लागेल. पावसाला जो तो छत्री घेऊन पडते. चला पावसात मोबाईल भिजू शकतो. भिजला. थांबा आलो. छत्री सापडूया आपण. कुठे छत्री. तिथं पण नाही. मला वाटतं गोठ्याक नेली काय माहिती. टावेल घेतो, डोक्यावर घेतो. ही बाबाची गाडी म्हणल्यावर बाबा 100% आलेली. चला आता बाबाची गाडी घ्यायला जाऊ. बाबा मायामध्ये इकडे ना गोठे का असतील. मोबाईल थोडा भिजलाय, थोडा पुश येतो बरं का. चला टावेल घेतलाय, आता गोठे का जाऊ. खाट भिजवली आहे का यांनी. पाऊस यायची आता वर ठेवली असती तर भिजली तरी असती का. हा पाला पण भिजला. यांना अंदाजच नसेल का बाबा पाऊस आलाय ते आत घ्यावा. गाडी पण भिजवली इकडे. जाऊ दे आता, भिजली ती भिजली. बघू आता कुठं काय ठेवलंय. जातो आता या गोठ्याक. इथं जरा मित्रमंडळी बसले असं वाटतंय मला. बघू आता कोण बसले. आता मी आलोय गोठ्याक. मामाचे बाबा तर उखडीच बसले. हा काहीतरी घ्यायचं ना बसायला. एवढा पाला साचून ठेवलाय. आता अण्णा बसले इथे, आहे का नाही बाबा. मग
बरं वाटतंय ना? हा बरं वाटतं. हा, हे आमचे मामाचे बाबा आहे. आज आले घरी लई दिवसातून, आहे का नाही? हो. पाऊस होता म्हणून आम्ही सगळे इथं थांबलो होतो. आता आम्ही चाललोय घरी, दरवाजा घेतो लावून. गोन घेतो गायला चरड घेतो हातात. बाबा चला. चला. तुझ्याने काय घातलंय? शेंगा आहे काय? का मग अजून ती एक गाडीला आणून लावाय पाहिजे. नाही नाही, बरी घरीच गोठ्यात लावतो ना. आता दाव टाकलंय डोक्यावर. टावेल कुठे याय ना पुढं मोबाईल वर येऊ द्या पहिला. जाऊ द्या नाही येत, गुतलाय कुठतरी. आता चालू घरी. गावात बघा 2 दिवसात एवढं गावात उगलेलं की जात. याला औषध मारायला लागेल. आता सगळे का गावात उगल. पाणी बघा किती साचलंय. इथं आखा डोंगर आहे, खडक आहे, तरी एवढं पाणी साचलंय सरीत. मग इतका पाऊस झालाय. रात्रीचं पण मोकार पाऊस होणार आहे. सगळी का काळे 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 डग झाले. आहे का नाही पूजा? चला घरी. साप आला होता कुठं गोनस कुठं? असा आला होता आपल्या भीमुगाच्या वावरातून इकडे. मग काय आला? गेला कुठं साप? मग तो गेला निघून तिकडे. निघून गेला ना. चला मग. पण तो याच्यात चालला होता काय? गोठ्यात, शेळ्यांक. शेळ्यांक चालला. त्याला तिकडे काढून दिला कारण की मारते नाही ना सापाला. हा, अन्न नाही ते बिंगाचे शेंगा घेतले. नाही फाळक नाही पाडायची. त्याच्यात आहे ना पाणी साचा. ते टॉली नाही तर खाड्यात उभी करायची आणि तिकडं वरतीचा ते ह्यो सोडायचा. ते बरोबर तिरकी राहतील, पाणी साचत नाही त्याच्यात. ते फाळकं पाडे ना मग ते फाळक्याच्या याच्यात पाणी साचत. गाडी घेऊ घरी, चावी असेल तर. हा दर बर सर बर. ए यार पाऊस लागतो का? कस काय? चला आता गाडी घेऊन घरी. मला वाटतं बाबा चला पडवीत लावा ना. तिथं आता जागा राहिली काय? कडेला लावा ना. बरं लावा, फक्त जागा नाही अशा आडवी लावा. हा दे ना. सौरभनी ऊसन तीन सगळं भरून काढलं पण काही फायदा झाला नाही. आज कोणी त्याला ऊस भरायला लावला होता? ऊसच भरलाय ना. कधी? काय माहिती वरती काय गेला. खरं घेऊन गेलता का? ऊस काय लगेच नव्हता भरायचा. बरं जाऊ दे, भरू दे. आता काय पाऊस झाला म्हणलं आता काय होणार होतं तरी. थोडं तिकडे सारखा आणि ती गाडी मग कोणती गाडी? बरं ती राहिली जागेवर. ही पण लावतीच. मग झोपायला ती खाट कुठं. खाट वल्ली झाली आता. बरं जाऊ दे, हो दे. चला दुसरं टाकता येईल काहीतरी. राहू दे गाडी. हा राहू. टावेल कुठं घालू वाळायला? हट हट इथे राहू का टावेल? चालेल. हा हा, मला ना ऊन हाते का हे नाही करता येत. एवढे ना कपडे तेवढी फक्त तिकडे सारखं ना. कोणती? ही वल्ली वा. आता तुम्ही तिकडे लई उचित्र टाकले. बरं जाऊ दे, चला राहू दे. ती आता वाळायची नाही. खाट घेतो घरी. आता लय वल्ली झाली, भिजली. चला घेऊ. चला आता काटवल्ली झाली त्याच्यामुळे आता हे ना बारदान टाकायचे डबल करून. मग हिचं जे पाणी ना ते गोदडे लागायचं नाही. अजून पण हे डबल टाकते तिकडे. इकडे घेऊन घ्या इकडे. हा धरा बाजू धरा. अजून घ्या ना. संपली घ्या इकडे. झालं मापात. आता बोका इथं थांबलाय बर का. इकडे बघत होता ऊसाक. इकडे माग त्यांचे काय पाहुणे मंडळी आले काय माहिती. वाघाची वाट बघतो का? ए बोकू, ए बोका, पाहुणे मंडळी आले काय? हा ते वाघ बिग आलेले काय पाहुणे? हा नाही म्हणतोय. बोलू शकतो तू तसं. त्याचे पाहुणे लय डेंजर आहे. इकडे माग ऊसाक आहे आणि एक तास पाऊस झालाय म्हणलं होते कधी एंट्री मारू शकते बाहेर. तरी आपण बघायचं का दिसतंय का कुठं? दिसतंय का तुम्हाला पुढं? इकडं बघा बरं. नाही दिसत पण येऊ शकतो कधी पण. त्याच्यामुळे सावध झोपायचं सगळ्यांनी, आहे का नाही? चला घरी. आता आहे ना पाऊस पण पडलाय. मामाचे बाबा पण आलेले. आले का नाही आले? त्याच्यामुळे ना पूजेने गुळवणी केलेले. गुळवणी पुरे केलेले. ती मला श्रीखंड आणायला लावला होता पण माझ्या फोनच बंद झाला. भजी ते केलंय. तुम्ही जेवायला या. फुलडाही काढतो. सगळे जेवायलाच लागला. पूजा वाचणार थोड्याच वेळात. आमचं जेवण झालं आणि लाईट आली बघा. असे लाईट आल्याबद्दल एवढी एक बॉबी खातो. तुम्हाला खायची बाबा? बाबाला हात धुतला. दूध काढायला टाइम झालाय. आज जेवण झाल्यावर दूध काढायचा. जेवण झालं दूध काढायला आलोय आता आम्ही. आता वासरू सोड्या प्यायला. आता गाय ना लय भिजले. त्या तिकडच्या गोठ्यात बांधायला न्यायचे आता. त्याच्यामुळे आता दूध काढलं का मग जाऊ त्यांना बांधायला. कारवड तिकडे दूध पिती. बोका म्हणतो मला कुठं दूध आहे का नाही? सगळं वासरलाच पाहिजे. इकडे या बोको. हा रुसला म्हणतोय मी. जाऊ दे रुसू दे. आता काय करतो? ठोकाडच्या पाकात काय आला दूध. भाकर खातो तिकडे, चपाती खातो. आता दूध पाहिजे. दूध नाही प्यायचं. आता मोठा झाला ना तू. आता भाकर चपाती खा. हा म्हणतोय. शेवटी लाल छत्री सापडली. हे काय कुठं होती? आता आहे ना अण्णा म्हणले ही चावी घेऊन ये तिकडच्या गोठ्याची. कारण की तिथं गाया बांधायच्या. आता ही चावी जातो घेऊन. त्यांनी ना एक गाय नेलेली पुढं. आता ही इकडे लागली उड्या मारायला. मला घेऊन जा.
तर मी जातो तिला घेऊन, नाहीतर आहे ना नंतर लय वडीत बसन. ऐका कशी आहे तिचं तोंडन ते मारे ते काय मला मारू नको मला की मी. आली आली लांबच थांब, तिलाच देतो सोडून. ती ऑटोमॅटिक जाय बसली नाही तर लय पळण नको सोडा नको. अरे लयच पळती. ऐका आवरतच नाही, इतकी डेंजर बायला आणि ताकद लावी ती. आवाज काढी ती पाहिला सारखी आता बळ बळ. सावकाश नाही म्हणलं तिला, आवरत नाही पण ती नाही सावकाश. ह्या दोन्ही इथं बांधलंय, आता ही का इथं बांधायची. आता शिक जीव शांत झाला इथं आल्या. मजा आली त्यांना. आता दिवसभर लय भिजल्या ना, आता इथं चांगल्या कोरड्या जागेत आहे ना, पावसाने भिजणार तरी नाही. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा. धन्यवाद.